हे गाईस बघा सकाळचे किती वाजले 6 वाजले दिसत आहेत ना म्हणजे संध्याकाळचे नाही सकाळचे वाजले हे म्हणजे याची तयारी बघा फक्त इथे मम्मीची तयारी चालू आहे आणि इकडे पप्पा बसलेले आहेत बघा. आणि आज आहे आमच्याकडे प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम आहे आमचा. आम्ही जीवदानीला म्हणजे आमच्या इथे आहे विरारमध्ये एक जीवदानी करून स्थळ आहे देवीचा मोठा एकदम मानलेला स्थळ आहे तर तिकडे जाणार आहे. तर आज काय काय होणार आहे तुम्हाला पूर्ण शूटिंग आता व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि काहीतरी स्पेशल पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो. ते आता तिकडे ठेवलं तुम्हाला दिसणार नाही तर थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. आणि चला निघता आता 6 वाजलेत बघा सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही जाणार आहे जीवदानीला. प्रोग्राम एकदम हाय गाईज आमचाच आहे ना बनवलं म्हणून तर बघता चला. तर गाईज हे बघा अजून उजेड पण पडला नाही आणि जे स्पेशल असतं तर ते बघा हे 1 2 3 4 5 6 Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. गाईस पोचलो तर आहे हे बघा मंदिर हे बघा इथे आमचं जीवदानी मंदिर आहे आणि आम्ही इकडे पोचलो आहे आणि मम्मी पप्पाची वाट बघतोय कारण की आम्ही आलो पुढे ते राहिलेत मागे आता ते येत आहेत तर ते घर घेतलेला शेड काय तरी घेतलेल्या कार्यक्रमासाठी ते कुठे आम्हाला माहीत नाही आणि जागा घेतली आहे तर आता त्यांची वाट बघत बसलं आहे. आता कधी येणार आणि कधी बसणार काय माहीत. मला पहिले तेवढा कंटाळा येतो ना इथे यायला पण ठीक आहे चला कसं आता कसं होतं कसं नाही दाखवतो सगळं. आले घर बी भेटलं आम्हाला. हे बघा आमचं घर आहे. आमचं घर नाही म्हणजे लोकांचं घर आहे आम्ही फक्त घेतलं आहे. हे बघा तुम्हाला होम टूर देतो होम टूर. हे बघा 4-5 मुर्गे इकडे बसले आहेत कोंबडे पप्पा रिस्क केले मला. आमचा छोटासा होम टूर एवढाच आहे बस. एवढ्या बजेटमध्ये एवढाच भेटते. आणि आता जाणार डायरेक्ट मम्मी पप्पा जाणार आहे लिफ्ट मधून आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणून आम्ही चाललो आहे एकदम पायऱ्यांवरून जाणार आहे. तुम्हाला असा प्रॉपर व्ह्यू दिसला पाहिजे. आणि एक कोंबडा घेतला आहे तिकडे वरती सोडायला. तुम्हाला तिकडे भेटला कुठे तर आलेले तुम्ही इकडे आल्यावर तर आम्हाला वापस नको द्या तुम्हीच खा. तर चला जाता वरती तुम्हाला वरचा टूर देतो. पायथ्याशी तर आलो आहे पहिली पायरीची पाया बिया पडले आणि चला हे बघा गर्दी बघा. आता एक एक करून घुसता आणि वरती जाता आणि वरती दाखवतो तुम्हाला. चढायला चालू केलं आहे पण आताशीच वाट लागायला लागली कारण की एक तर चढायला अशी सरळ आहे आणि खूप पायऱ्या आहेत. अरे विसरलो किती काही 1000पर्यंत आहे ना 1000पर्यंत आहे. तर एक तर वणीची देवी माहिती आहे तुम्हाला गड त्या गडनी पण जास्त पाहिजे. आताच वाट लागायला लागली आहे तर बघता पुढे दाखवतो तुम्हाला परत. काय तुला नाही वाटत एक ते हे पण वीज घेऊन चाललो आहे सोडायचं त्याला वरती तिकडे बघता. अजून अर्धा पण नाही चाललो आहे पण येऊ बघा नाही देत असेल झाडं आहेत अजून अर्धा पण नाही चाललो यार. असे फाटले यार खडे खतरनाक. चढा नाही ना म्हणून जास्त वाटते. चढा नसली असती ना तर परत चढलो असतो. पण काय पण होते आता इथपर्यंत आलो आता चढायचं काय वरती तर ना सोबत आमची वाट लागून द्या. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू बघा फक्त गाईस तुमच्यासाठी एवढा चढून आलो आहे गाईस. 1000 पायऱ्या कंप्लीट केले 1000 पायऱ्या कंप्लीट केले आणि हे काय हालत आहे. तर गाईस मी ते एवढं सांगेन तुमच्यात असेल म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही चढू शकता तर बिंदास पायऱ्याने या. पण माझ्यासारखं होत असेल नाही चढवत आहे. पहिले मला पण वाटलेलं चढील पण आता वाटते नाही. पण तुम्हाला वाटत असेल तुम्ही चढू शकता तर बिंदास या पायऱ्याने करा चढा. आणि नाही चढायला असेल तर लिफ्टची पण सुविधा आहे इकडे. रोपवे आहे 250-250 रुपये एक जणाची फी आहे. तर 250 रुपये दे आणि लिफ्ट लिहा
लवकर पण पोचांवरती आणि दम लागायचा तर सवालच नाही उठत. तर अशा व्लॉगमध्ये बघता आता 1000 तर चढलो, अजून किती आहे लास्टपर्यंत दाखवतो तुम्हाला. वरती आलो आहे तर काय अखेरकार वरती आलो आहे आणि मम्मी पप्पा भेटले आम्हाला लिफ्टमधून आले म्हणून. आणि बघा गर्दी बघा जिवदानीला. वरती पोचलो अखेरकार. 1400 पण जास्त पायऱ्या चढल्या होत्या, 1400 पण जास्त पायऱ्या होत्या. आणि आता काय थोडा इकडे हवा बिवा खाऊ, तुम्हाला दाखवतो थोडासा आणि मग डायरेक्ट जाऊ खालती. अजून मुर्गे काय बोलतात कोंबड्या कापायच्या, अजून कोंबड्या कापायचा, रसा बनवायचा, खायचा, खूप काम बाकी आहे अजून. आम्हाला इकडे 10 साडेनऊ वाजले. तर तुम्हाला इकडे पोपट बिपट पण आहे, ते पण दाखवतो. चला निसर्ग बघा, निसर्ग हे बघा, इसको बोलते विरार. खूप मोठा. अरे यार इकडे पहिला पत्रे बित्रे होते ते काढून टाकले, बसायला बरं होता. तर भैया बघा निसर्ग बघा. हां व्ह्यू असाच एन्जॉय करायला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. असे नवीन नवीन जाग्यावर येत राहू. सबस्क्राईब करा, लाईक करा. किती टायमाला तर आता आठवण आली. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि अजून दाखवतो तुम्हाला, व्ह्यू दाखवतो अजून. बाबा पोपट बिपट होते पहिला, काढून टाकले वाटतं ना. पोपट बिपट पहिला इकडे होते, पक्षी होते, खूप सारे प्रजातीचे पक्षी होते, ते काढून टाकले वाटतं. आता दिसत नाही. तर व्ह्यूज बघा, पक्षी जाऊन द्या. हे बघा व्ह्यू बघा फक्त. विरार बोलते विरार. हे बघा इकडे कोंबडा सोडणे चालू आहे. हा पप्पा कोंबडा दाखव, पप्पा कोंबडा दाखव. हा हे बघा कोंबडा. हा ओरडला ओरडला. आणि हो आता लवकर. हा हा सोडा सोडा सोडा. काय माहित मम्मीचा काहीतरी होता, तर ते झालं पूर्ण. तर मग आम्ही कोंबडा सोडायला आलोय. हा जाऊन ते कोणतरी पकडून त्याला नंतर खाणारच आहे. टाक. हा आणि यो जिवदानी माता की जय. यो काय इथेच अडकला. शुर शुर हट. तर गाईस कोंबडा बिडा सोडून झालाय. आता तो आता इकडे सोडलाय. तुम्ही जिवदानीला आलं तर इकडे एक वेळेला नक्की भेट द्या. हे बघा इथून वरतून यायचा, इथे खालती इकडे भेट द्या. दिसला तर आम्हाला फोटो नक्की पाठवा या चॅनलवर. हां आणि इकडे एक छोटासा मंदिर आहे. कसलं आहे मंदिर, तर गायचं मंदिर आहे. ठीक आहे, गायचं मंदिर बघितलं. आणि आता डायरेक्ट जाता खाली. चला. तर काय तिकडून दिसला नसेल तर इकडून थोडा दाखवून देतो निसर्ग. हे आहे विरार, एकच साईड आहे. तर खूप आहे अजून, हे बघा. आणि आता आम्ही चाललो इकडून खाली. जिवदानीची एक खासियत पण आहे गाईस, वरती चढताना पण तुमचे पाय दुखतील आणि खालती उतरताना पण पाय दुखतील. म्हणजे काय सीधा माहिती आहे काय, वरती चढताना तुम्हाला एवढा दम लागेल आणि पाय पण दुखणार, पण खालती उतरताना ना जरा ते पायऱ्यांमध्ये खड्डे बिड्डे आहेत ना, तर त्याच्यामुळे ना जरा पाय इकडे तिकडे होतात आणि वरती खालती होते ना, म्हणून दाबतात पाय. आणि हा ते आतमध्ये तुम्हाला शूटिंग नाही दाखवू शकलो कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही गाईज. फोटो पण नाही काढले आम्ही, म्हणजे आतमध्ये नाही काढले, बाहेर येऊन काढले. तर मस्त होतं, मस्त दर्शन बिर्शन झालं आहे. आणि आता तयारी, तुम्हाला जेवणाची तयारी दाखवतो डायरेक्ट की जेवण कसं बनवत आहे, काय काय कापला, काय काय म्हणजे कसं मुर्गा कापला आहे आणि कोंबडा. पप्पा माझी मराठी सुधरवत आहेत. तर हा अँटी ब्लॉगर आहे असं आपण पण काय नाही. आणि चला दाखवतो तुम्हाला. आलो आहे आणि आमचे पाहुणे पण आले आहेत बघा. आमच्या आत्या काका मटण खायला. तिथे बघा बाजरीची रोटी बनवायला चालू आहे, भाकरी. अरे आता रोटी भाकरी एकच आहे ना, रोटी समजते ना. पप्पा आणि माझे बाबा तिकडे बसलेले आहेत. तर सगळे आलेले आहेत. आता मुर्गा का बघा, नाही बोललं ना तरी 1-2 मुर्गा एक्स्ट्रा घ्यायला लागले आम्हाला. अरे कोंबडा, ठीक आहे कोंबडा, थांब, ठीक आहे कोंबडा, समजलं ना तुम्हाला, कोंबडा. तर तरी 2-3 एक्स्ट्रा घ्यायला लागले. आणि ते आता कोंबडे कापायला गेलोय माझा मामा. तर कोंबडा आणतील आता, मटन बिटन मस्त रसा बिसा बनवूया आणि खायला बसूया.
आणि राव लागमध्ये राहा. हे बघा एवढं मटण कापून आणलं मस्त मामानी. आणि इकडे बघा राईसचा झालाय बंदोबस्त, सगळं चुलावरच आहे. भाकरी बिकरी बनवून झाली आणि हे बघा मटणचं काम चालू आहे. कांदा बिंदा टाकलाय. माझे पप्पा शेफ आहे. पप्पाला साथ देणार नाना काका आमचे. बाबा इकडे बसले आमचे सगळे बघा. पाहुणे आता जे होते ते वरती गेले आहेत, बाकी आता नवीन पाहुणे आले तिकडे. हां आणि बाकीचे पाहुणे गेले आहेत वरती दर्शन करायला. तर गायस पहिली पंगत बसलेले आहे. गायस हाय करा. हे बघा मस्त पहिली पंगत बसलेले आरामात. आणि यो आमचा हा मावशीचा पोरगा आहे माझ्या. पाणी बिणी वाटतंय आणि जेवण एक नंबर बनलं आहे. म्हणजे मी खाल्लं नाही पण पप्पानी बनवलं आहे, मम्मीने बनवलं माहिती आहे एक नंबर बनलं आहे. तर अजून आमची पंगत बसायची आणि आमचे अर्धे पाहुणे अजून गेले आहेत वरती. जीवदानीला गेले अजून आलेले नाहीत. पायरीनी मी काय आता पण सांगतो तुम्हाला चढता येईल, तुमच्यात असेल दमबीन तेव्हाच या, पायरीनी जावा. नाहीतर लिफ्टची सुविधा आहे आपल्याकडे केलेली. तर किरकार आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळे आपल्या घरी चाललेले आहेत. एवढा काय परिवार होता. ही माझी मावशी आहे, ही हिची छोटी पोरगी लहान एकदम, संबंध नाहीचा पोरगी नाही मुलगी पोरगी. अरे गाईस आमचा लहान भाऊ आहे, त्याला अजून माहित नाही काय बोलायचं. जरा इकडे तिकडे होऊन जाते काय, जरा थोडा इधर उधर हो जाता है. हा आणि आता चालू आहे. आता आम्ही अख्खा परिवार घेऊन परत घरी आमच्या. लॉलीपॉप खायला जरूर आहे. आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये.